नीट पेपर फुटी प्रकरणी लातूरमधून एक मोठी बातमी सध्या समोर येते। लातूरचे प्रख्यात नीट क्लास संचालक शिवराज मोटेगावकरला सीबीआयने अटक केली आहे। काल शिवराज मोटेगावकरची 11 तास चौकशी झाली, त्यानंतर आज मोटेगावकरला सीबीआयने अटक केलेली आहे। शिवराज मोटेगावकर आरसीसी कोचिंग क्लासेसचे संचालक। लातूर आणि पुण्यातल्या चौकशीच्या नंतर मोटेगावकरला सीबीआयने ताब्यात घेतलाय। दुपारी शिवराज मोटेगावकरला कोर्टामध्ये हजरही केलं जाणार आहे। क्लास चालकाला ताब्यात घेतल्यानं शैक्षणिक वर्तुळामध्ये मोठी खळबळ माजली आहे। मोटेगावकरच्या अटकेचं वृत्त धडकताच त्याच्या ट्यूशन परिसरात खळबळ माजली। आरसीसी क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकरच्या अडचणीमध्ये आता वाढ होताना बघायला मिळते। शिवराज मोटेगावकरच्या फोनमध्ये नीटचा लीक पेपर सापडलाय। विवेक पाटील नावाच्या व्यक्तीला लीक पेपर दिल्याची माहिती आहे। परीक्षेच्या 10 दिवसाआधीच मोटेगावकरकडे नीटचा पेपर आला होता। आरसीसी क्लासचे संचालक शिवराज मोटेगावकरच्या आता अडचणीमध्ये वाढ होताना बघायला मिळते। शिवराज मोटेगावकरच्या फोनमध्ये नीटचा लीक पेपर सापडलेला आहे। विवेक पाटील नावाच्या व्यक्तीला लीक पेपर दिल्याची खरं तर ही माहिती मिळते। ही नीट परीक्षा होती, त्या परीक्षेच्या 10 दिवसाआधीच मोटेगावकरकडे हा नीटचा पेपर आला होता। नीट पेपर फुटी प्रकरणात धक्कादायक खुलासा होताना बघायला मिळतोय। श्रीमंत आणि हुशार विद्यार्थी आता आरोपी शुभम खैरनारचे टार्गेट होते। आरोपी शुभम खैरनारकडेच पेपर फुटी रॅकेटची मुख्य जबाबदारी असल्याचं समजतंय। पैशांच्या जोरावर आपल्या मुलांना डॉक्टर बनवू इच्छिणाऱ्यांना त्यानं गाठलं। आर्थिकदृष्ट्या प्रचंड श्रीमंत बालकांना आरोपीनं गाठलं। नामांकित कोचिंग क्लासेसचे संचालकही संशयाच्या भोवऱ्यामध्ये आहेत। तपास यंत्रणांच्या चौकशीतून मोठं रॅकेट उघडणार आहे। नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणात एक धक्कादायक खुलासा आता समोर आलाय। आरोपी शुभम खैरनार याच्याकडेच या रॅकेटची मुख्य जबाबदारी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। पैशांच्या जोरावर आपल्या मुलांना डॉक्टर बनवू इच्छिणाऱ्या श्रीमंत पालकांना गाठून खैरनारनं कोट्यावधी रुपयांचे व्यवहार केल्याचं आता सांगितलं जात आहे। आर्थिकदृष्ट्या अतिशय सक्षम असलेले पालक आणि अभ्यासात हुशार असणाऱ्या विद्यार्थ्यांवर त्याचा मुख्य डोळा होता। पाल्यांच्या वैद्यकीय प्रवेशासाठी पालकांनी मोठी रक्कम मोजून पेपर विकत घेतल्याचा सध्या संशय आहे। या हायटेक रॅकेटमध्ये काही नामांकित कोचिंग क्लासेसचे संचालकही संशयाच्या भोवऱ्यामध्ये आहेत। तपास यंत्रणांच्या चौकशीतून आणखी मोठे खुलासे सुद्धा होऊ शकतात। नीट पेपर खरेदी करणाऱ्या संशयित विद्यार्थ्यांची सीबीआय कडून चौकशी सध्या सुरू आहे। पुणे सीबीआय कार्यालयात 3 विद्यार्थ्यांची चौकशी। क्लास चालकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही मोठी कारवाई। कोट्यवधींचे पेपर विकत घेणारे विद्यार्थी सीबीआयच्या रडारवर सध्या आहेत। पुण्याच्या कार्यालयातील चौकशीच्या नंतर एका विद्यार्थ्याला ताब्यातही घेतलाय। पुढच्या चौकशीसाठी संशयित विद्यार्थ्याला थेट दिल्लीला नेलं जाईल। चौकशी सत्रानं पेपर खरेदी करणाऱ्या पालकांचे धाबे सध्या दणाणले आहेत। ज्या विद्यार्थ्यांनी कोट्यवधी रुपये मोजून हा पेपर विकत घेतल्याचा संशय आहे, अशा संशयित विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना सीबीआय कडून समन्स बजावून चौकशीसाठी बोलवण्यात येत आहे।